नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये जगन्नाथने एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि या प्लॅनच्या अनुसार तो आता फसवणार असतो भैरवीला आणि काटा बनवणार असतो ताराला। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ताराला कुठं ना कुठं एक सॉफ्ट कॉर्नर असतो आपली सावलीपाशी आणि त्याचाच वापर करणार असतो जगन्नाथ। तर मित्रांनो, जगन्नाथ हा त्याच्या बायकोला बोलत असतो की भैरवीनी माझी खूप चव घातलेली आहे, खूप इज्जत घातलेली आहे आणि मी काही पण सहन करीन। एक वेळेस कुणी माझ्या कानामागे जरी मारली ना तरी मी सहन करन, पण मी अपमान सहन करू शकत नाही आणि मी आता भैरवीला दाखवतो की जगन्नाथ काय चीज आहे। व याच्याच अनुसार आता तिची बायको विचारते जगन्नाथला की तुमचा नेमकी प्लॅन काय आहे, कारण की तुमचे मागचे 2 प्लॅन हे भैरवीने फेल घातलेले आहेत आणि तुम्ही एक जो मास्टर प्लॅन केलता तर तेवढाच मास्टर प्लॅन आतापर्यंत सक्सेस झालेला आहे। त्यावर मित्रांनो जगन्नाथ बोलतो की यावेळेस परत एक मास्टर प्लॅन येणार आहे आणि काटा होणार आहे तारा। तर मित्रांनो, दुसरीकडे सारंग घरी आलेला असतो कारण की बबलूने त्याला फोन करून सांगितलेलं असतं की सावली वहिनीवर सगळेजण खूप टार्गेट करत आहेत आणि त्यांना काम करायला जाऊन देत नाहीये। त्यावर मित्रांनो ते ऐकून सारंग तुरंत घरी येतो आणि तो आल्या तिलोत्तमाला विचारते की ही मुलगी माझ्या निर्णयाच्या विरुद्ध जात आहे आणि ते तुला पटत आहे का। त्यावर आधी सारंग नाही बोलतो, पण म्हणतो आई नेमकी झालंय तरी काय मला हे सांग। त्यावर घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्या ही सारंगला सांगते आणि म्हणते की तुझा निर्णय म्हणजे तुझी वोटिंग कोणत्या पागड्यात आहे, कोणत्या ए ग्रुप मध्ये आहे का बी ग्रुप मध्ये आहे, कारण की बबलू, सोहम, अमृता आणि चंद्रशेखर यांनी मत दिलेलं असतं सावलीकडून, तर बाकीचं विरुद्ध मत दिलेलं असतं राजकुमार, ऐश्वर्या, तिलोत्तमाने। तर मित्रांनो, इथंच ही मॅच ड्रॉ झालेली असते आणि त्याचमुळे आता कळत नसतं की कोणाचा विजय होईल। त्यावर मित्रांनो आता सारंगचा जो निर्णय असेल त्याच्यावर डिपेंड असतं की सावली ही जॉबला जाईल की नाही जाईल। तर मित्रांनो, सारंग हा निर्णय देतो सावलीकडून, कारण की तुम्हाला माहिती आहे कुठं ना कुठं त्याला सावली आवडत असते, जे की तिलोत्तमाला अपेक्षित नसतं व इथंच हा भाग संपतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सारंगने आता निर्णय दिलेला आहे सावलीकडून, त्यावर तिलोत्तमाचा काय इफेक्ट पडेल आणि काय प्लॅनिंग करीन ती तिच्या मुलापासून ही सावली लांब व्हावं? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।